केतकीपाड़ा दहेसर पूर्व की तरफ से शिरडी साईं बाबा की पालकी निकाली गई। ऐसे में कुछ सवाल है, जानने के लिए सुने समाचार। प्रति वर्ष की भांति इस वर्ष भी सन्मुक्त मित्र मंडल केतकीपाड़ा दहेसर पूर्व की तरफ से शिरडी साईं बाबा की पालकी निकाली गई। इस अवसर पर पालकी के निकालते समय सैकड़ों लोग जुलूस में शामिल हुए। इस अवसर पर शिवसेना शिम गुट शाखा प्रमुख प्रकाश पुजारी ने कहा कि यह पालकी पिछले 15 साल से शिरडी बाबा के यहां जा रही है। ये 16वां साल है और यह पालकी 8 जनवरी को शिरडी पहुंचेगी। ये पालकी नशा मुक्ति का एक संदेश देती है। बाइट प्रकाश पुजारी, शाखा प्रमुख वार्ड 3, शिवसेना शिम गुट। साई पालखी निघालेली आहे, त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं आज 31 तारीख आहे। महाराष्ट्राची संस्कृतीमध्ये साईबाबाची पालखी आम्ही इकडं आज जाणार आणि ते 8 तारखेला पोहोचणार आहे 2024 साली। आणि खास करून कसा आहे, युवा वर्ग आहे तो नशामुक्त झाला पाहिजे। हा 16वा वर्धापन आहे। संजय मोरेसी आमचे अध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि सर्व सन्मित्र मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करून आमची पालखी इकडनं जात आहे। आता हे पालखीचं जे रूट आहे हे भक्तांसाठी जी सेवा आहे ते कशा पद्धतीने सेवा व्यवस्थित आहे। हर 25 किलोमीटर होती दुपारचं जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे आणि जो जेवण बनवणारा आचारी हा संगती आमच्यासाठी आणि काही कमी पडत नाही बाबाच्या सेवेसाठी। किती भक्तगण निघालेले आहे आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्या संदर्भात काय सांगाल? वर्षाचा शेवट बघा, हा वर्ष शेवट होतो पण आमच्यासाठी जनतेसाठी शेवट नाही। हे चालत आयुष्यामध्ये जिथपर्यंत जीवामध्ये जीव आहे तिथपर्यंत शेवट आहे। हा ज्यावेळी प्राण निघाला त्यावेळी शेवट समजायचा। बाबाच्या सेवेसाठी चालले सर्व लोक। किती भक्तगण निघालेले आहे? आता इथून आता जे पालखीला आज जाणार आहेत, आज 450 ते 500 लोक आहेत आणि या पुढे जाऊन जुळत 1000-1500 लोक होऊन जातात 8 तारखेपर्यंत। ओम साईराम। आमचं सन्मित्र मंडळाचं यंदावा 16वं वर्ष आहे। आम्ही बाबांची पालखी काढण्याचं आमचं ही मोठी संकल्पना होती की आमच्या गावाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्व धर्म समभाव या एक मताने आम्ही इथे पायी जातो आणि हा मेसेज देतो। आणि आमच्या ह्या पालखीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की मुंबईच्या सगळ्यात वजनी पालखी आहे आणि जेवढे साई भक्त आहेत हे एक ठिकाणाहून येतात गावातून आणि आम्हाला जॉईंट होतात आणि एक परिपूर्ण असं मॅपिंग प्लॅनिंग करून आम्ही शिस्तबद्ध या पालखीचं स्वरूप म्हणून घेऊन जातो। तुम्हाला याचं हे दिसत पण आहे की कशा प्रकारे आमचे सल्लागार प्रमुख प्रकाशदा पुजारी हे आमच्यासाठी खूप मोठे बॅकबोन आहेत, जे आम्हाला या पालखीसाठी नेहमी गायडन्स करत असतात। आणि या पालखीचं स्वरूप तुम्ही दिसतं तुम्हाला की किती मोठ्या प्रकारे सगळं पूर्ण जगभरामध्ये 31 डिसेंबर एक जल्लोषाने वेगळ्या प्रकारे अल्कोहोलिक आणि हे म्हणतं, पण आमचं मंडळ एक असं वेगळ्या प्रकारे एक मेसेज देतो की 31 तुम्ही एक चांगल्या प्रकारे एक संकल्पना घेऊन नवीन काहीतरी आपलं करायला पाहिजे, त्या स्फूर्तीने आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो। ओम साईराम। डिसेंबरला हे पालखी घेऊन निघाला। आमचे मंडळ हे गेली 55 वर्ष काम कार्यरत आहे कला, शिक्षण आणि क्रीडामध्ये। तर आमच्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत दादा सकपाळ, प्रकाशदा पुजारी, संजय मोरे यांची ही जी एक संकल्पना होती की आम्हाला गावातून एक अशी पालखी निघाली पाहिजे की आपल्या गावामध्ये एकमत एक संघटना राहिली पाहिजे की सर्व धर्म समभाव, सर्व जातीय धर्माचे लोक इथे राहतात। तर सगळ्यांना एकजूट आणून या पालखीमार्फत एक मेसेज देतो, म्हणून ती संकल्पना आमच्याकडे आली आणि आम्ही सर्व धर्म समभाव करून या पालखीचा संदेश आम्ही देतो। देखिए ये 16वां साल है हमारे लिए। हमारे मंडल के अध्यक्ष संजय मोरे इनके नेतृत्व में साईं बाबा का पालकी निकलता है हर साल प्रमाणे। आज 31 तारीख है। 31 तारीख को कोई लोग नशा करते हैं, दारू पीते हैं, शराब पर पीते हैं। तो हमारे संजय मोरे हमारे अध्यक्ष का कहना है कि हम लोग हर साल साई बाबा की जय, साई बाबा की जय।